घडामोडीचा सम्राट फडणीस, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना येथे नुकताच पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। या कार्यक्रमासाठी दैनिक सकाळ समूहाचे संपादक सम्राट फडणीस या कार्यक्रमानिमित्ताने पत्रकारांच्या मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे साहेब उपस्थित होते। त्याचबरोबर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष दादा काळे, व्हाईस चेअरमन मच्छिंद्र बर्डे, दैनिक सकाळ नगर आवृत्तीचे प्रमुख प्रकाश पाटील, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी नाना आगवण, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन सुधाकर दंडवते, त्याचबरोबर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदी उपस्थित होते। या प्रसंगी पत्रकारांचा सन्मान व सत्कार करण्यात आला आहे। या कार्यक्रमामध्ये दैनिक सकाळ समूहाचे संपादक सम्राट फडणीस यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले। आजचा पहिला म्हणजे भारताचे पहिले पत्रकार म्हणून ओळखले जाणारे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज पत्रकार दिन साजरा केला जातो। दर्पण या पहिल्या नियतकालिकाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांनी केली। पत्रकार बांधव हे भारतीय लोकशाहीचे चौथा स्तंभ आहे। कार्यकारी मंडळ, न्याय भवन, संसद आणि चौथा नंबर आपला लागतो। खरं म्हणजे आपल्या भारतामध्ये पत्रकारांना अतिशय महत्त्व आहे। भारताची जी लोकशाही आहे ती पत्रकारांनी समाजातील ज्वलंत प्रश्न मांडल्याने एक मजबूत लोकशाही म्हणून जगात ओळखली जाते। भारतामध्ये आपले टीव्ही माध्यम, पत्रकार माध्यम ही प्रबळ माध्यमं आहेत। समाजात घडणाऱ्या अनेक घडामोडी व सुधारणा समाजासमोर मांडणाऱ्या अनेक आदर्श पत्रकार या देशात होऊन गेले। प्रबोधनकार ठाकरे, फरके आत्रे साहेब या पत्रकारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आणि समाज प्रबोधनात मोलाची भूमिका बजावली। लोकमान्य टिळक आणि केसरी गोपाळ गणेश आगरकर यांनी त्यांच्या केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून देशात स्वातंत्र्य चळवळीचे मशाल पेटवली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या दीनबंधू मासिकातून देशात सामाजिक चळवळीची सुरुवात केली। समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे साक्षीदार हे पत्रकार असतात आणि खरं म्हणजे असेच पत्रकार जर असले तर आपल्या देशाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्याशिवाय राहणार नाही। एक आदर्श म्हणून पत्रकाराचं सगळं जग पाहत आहे। हल्ली आपण बघतो टीव्ही आणि इतर ज्या मीडिया आहे त्यावर अशा बातम्या चालू असतात का लोकांना कंटाळा येतो। त्याच बातम्या आणि एकतर्फी बातम्या यामुळे सर्व सामान्य माणूस हा पत्रकाराच्या बाबतीतही शासनकच असतो। परंतु आपण पत्रकार मंडळी समाजामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात त्याच्यावर आपलं बारीक लक्ष असतं, वाईट गोष्टी घडतात त्याच्यावरही आपलं बारीक लक्ष असतं आणि त्यातून समाजाला आपण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात। पत्रकारांनी इतर बातम्याबरोबर आमच्या शेतकऱ्यांकडे सुद्धा लक्ष दिलं तर चांगलं होईल। शेती बाबतीतही आपण आमच्या व्यथा, सर्वसामान्याच्या व्यथा, गोरगरिबाच्या आणि नोकरदारांच्या, रोजगारांच्या व्यथा आपल्या पत्रकारातून सरकारपुढे जर मांडल्या तर ती गोष्ट अतिशय चांगल्या प्रकारे सरकारपुढे आपण मांडू शकतात। अनेक लोक सरकारच्या विरोधात बोलत राहतात पण त्यांचा प्रभाव तो पडत नाही। आम्ही एकदा बोललो तर विसरलो, पण तुमच्या पत्रकाराच्या माध्यमातून सरकारला खरी जी परिस्थिती आहे सर्वसामान्य जनतेची ती मांडण्याची जबाबदारी माझ्या मते आपण चांगल्या प्रकारे पार पाडू शकतात। त्याचं हे प्रतीक आहे। मधल्या एका टप्प्यावर आपण सगळे पत्रकार म्हणून जे 15-20 वर्षाहून अधिक काळ आहेत त्यांनी खूप मोठा बदल बघितला, जो बदल आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत आला। पण चर्चेच्या पातळीवर पत्रकारितेनं कधी स्वतःकडे तसं वळून बघितलं नाही की आपण नेमका कुठल्या स्टेजमधून कुठपर्यंत आलेलो आहे। आणि त्याचा तुम्ही खूप नेमका उल्लेख केलात आणि एक इंटरेस्टिंग पार्ट सांगितला तुम्ही की मान सन्मान। तर माझं प्रामाणिक मत आहे की मान सन्मानापासून दूर राहणं हे आपला मूळ व्यवसाय आहे, त्यामुळे तो ठेवला नाही तर आनंद आहे।
पण अशोकदादा जर लांबच राहत असतील तर तेही चूक आहे. अशा एक पत्रकारिता आणि नेता यांच्यामध्ये एक विशिष्ट अंतर लागतं आणि विशिष्ट मैत्री लागते. तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत इतिहास, चांगला इतिहास महाराष्ट्राचा जो आपण मागं बघितला तर दिसतो. त्याचं कारण या दोन लोकांमधली नातं हे आहे. आणि या ठिकाणी येणं, विशेषतः या जागेवर येणं, याचं माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं अशासाठी आहे की जिथं सहकारातल्या तीन पिढ्यांनी खूप मोठं काम केलंय. आणि मी ज्या भागातून येतो, कोल्हापूर सारख्या ठिकाणी, तिथं रयत शिक्षण संस्थेचं नाव आणि शिवाजी विद्यापीठाचं नाव हे जिथं कायम बरोबरीनं घेतलं जातं आणि एका विद्यापीठापेक्षाही मोठा दर्जा रयतमधल्या शिक्षकाला दिला जातो, कुलगुरूंपेक्षा मोठा दर्जा शिक्षकाला दिला जातो. अशा संस्था ज्यांनी घडवली, त्या कर्मवीर काळेंचं ही कर्मभूमी असल्यामुळे इथे येणं माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं होतं. पत्रकारितेचा उल्लेख आता प्रास्ताविक भाषणामध्ये सुद्धा बाळशास्त्री जांभेकरांचा उल्लेख केला. 200 वर्ष जवळपास होतील आता पत्रकारितेला. आणि एक न्यूजपेपर मीडिया ग्रुप चालवताना आम्ही फक्त सकाळ म्हणून पेपर काढत नसतो, तर वेगवेगळे प्रकार काढत असतो. मी सकाळचं उदाहरण देतो, याचा अर्थ फक्त सकाळ मध्ये काम करतो म्हणून मी 2-3 ठिकाणी ज्यावेळी काम केलं त्यावेळी कमी अधिक प्रमाणात सगळीकडं एकच परिस्थिती आहे. आणि आपण एक उल्लेख केला नाही कोणीही, पण तो आत्ता आहे की पत्रकारांबद्दल त्यांच्या माघारी चांगलं बोललं जात नाही, हे आपल्यालाही माहिती पाहिजे. म्हणजे आपण अशा व्यवसायात आहोत जसं पॉलिटिकल लीडर, आत्ताचे पॉलिटिकल लीडर विशेषतः आशुतोष दादा ज्या काळात वावरतात तिथं जशी खात्री नाही की कोण आज कुठे आहे, तशी आपल्यामध्ये खात्री नाही की वळल्यानंतर आपण एकमेकांविषयी चांगलं बोलू का. म्हणजे अगदी जेवू, एकत्र बसू, प्रेस कॉन्फरन्स आटपून घरी जाऊ आणि मग ते दुसऱ्याला सांगू की तो शेजारी बसलेला कसा नालायक आहे. तर ही पत्रकारिता गेल्या 25-30 वर्षांमध्ये, विशेषतः गेल्या 15 वर्षांमध्ये आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आली. आणि तो फटका आपण सगळे, एका अर्थानं तो फटकाही बसतोय, दुसऱ्या अर्थानं आपल्याला शिकायची खूप मोठी संधी पण आहे. या कार्यक्रमाचं मला जे वैयक्तिक पातळीवर वेगळेपण वाटलं आणि जो कदाचित मी ज्या पत्रकारितेला सुरुवात केली ज्या काळामध्ये, त्या काळातलं हे वैशिष्ट्य होतं. दादा रत्नाप्पा कुंभार आम्हाला प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं बोलवून घ्यायचे आणि 1947 ते 50 या काळात घटना समितीचं काम कसं चाललं हे समजावून सांगायचे. आणि 2-2, 3-3 तास सांगायचे. समजा मी 2-3दा अटेंड केलं आणि चौथ्यांदा मला अटेंड करायचं नसेल तर मी बाहेर गेलो उठून, तर परत आत आल्यानंतर ते परत समजावून सांगायचे की तुम्ही मगाशी नव्हता, पण 47 साली बघा घटना समिती स्थापन झाली, 48 साली, आणि 50 सालापर्यंत आम्ही काय काम केलं. तर पत्रकारांना माहिती देणं हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या, विशेषतः ज्यांनी सहकार घडवला अशा नेत्यांनी केलेलं खूप मोठं काम होतं. त्यांनी फक्त सहकार घडवला असं नव्हतं, किंवा त्यांनी त्या भागात फॅक्टरी टाकल्या, शेतीचे प्रयोग केले असं नव्हतं, तर त्यांनी पत्रकार सुद्धा घडवले. तुम्ही साधारण 80 ते 2000, अगदी 95 या 15 वर्षातली इथं प्रकाश पाटील आहेत, ते पण सांगली जिल्ह्यातले, तेही सांगू शकतील. 80 ते 95 या काळात ज्यांनी महाराष्ट्रात पत्रकारितेला सुरुवात केली त्या प्रत्येकावर कुठल्या तरी स्थानिक अशा नेत्याचा प्रभाव आहे ज्याचा कोऑपरेटिव्हमध्ये खूप मोठं काम आहे. आत्ताचे प्रभावाचे निकष वेगळे आहेत. एखादा नेता पुण्यासारख्या ठिकाणी बिल्डर आहे म्हणून प्रभाव असू शकतो, एखादा नेता अजून वेगळी इंडस्ट्री आहे म्हणून प्रभाव असू शकतो, पण 80 ते 95 या काळामध्ये ज्यांनी पत्रकारिता सुरू केली त्या प्रत्येकावर कोऑपरेटिव्ह मधल्या मोठ्या नेत्याचा प्रभाव होता. आणि तिथं ती नाळ जोडली गेलेली होती की माझं काम हे फक्त टीका करणं किंवा वाईट गोष्टी दाखवणं नाहीये, तर माझं काम ते त्या भागाला पुढे नेणं आहे. जसं रत्नाप्पांचं मी उदाहरण दिलं, यड्रावकर आहेत, किंवा मी ज्या भागात आहे त्या भागातले नरके आहेत. या लोकांनी छोटे छोटे प्रयोग करताना पत्रकारांना बरोबर घेतला. अरे बघ, हे तुझ्या पेपरला आलं तर बरोबर. त्यावेळी युट्यूब चॅनल नव्हती किंवा फेसबुकवर टाकायची काही सोय नव्हती किंवा टीव्ही दाखवायची सोय नव्हती, पण हे जर तू पेपरला छापलंस तर दुसऱ्या तालुक्यातल्या लोकांपर्यंत पोहोचल आणि मग तो माणूस प्रयोग करेल. या स्वरूपाची पत्रकारिता आपण कुठेतरी एका टप्प्यावर सोडून दिली. आणि इथं आपण एकत्र येतो, एक साखर कारखाना ज्यांचा केंद्रबिंदू आहे, ज्यांचं घराण्याचं 3-3 पिढ्या घराण्याचं कोऑपरेटिव्ह मध्ये काम आहे, अशी लोक तुम्ही ज्यावेळी एकत्र येऊन पत्रकारांसाठी एक बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रम घेतात, तर तो मला असं वाटतं की खूप चांगला सिग्नल आहे की आपण अजून सगळं सोडलेलं नाही, आपल्याकडे खूप सारं अजून शिल्लक आहे. इथल्या विशेषतः आपण नगर आणि पत्रकारितेचं ज्यावेळी उदाहरण घेतो त्यावेळी
सकाळ आणि नगरचे पत्रकार त्यांचं खूप मोठं नातं आहे. 32 साली ज्यावेळी नानासाहेबांनी पुण्यामध्ये सकाळ सुरू केला त्यावेळी 33 साली पहिल्यांदा अंकन 32 सालापासून तो अंक येणारा हा जिल्हा आहे. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सकाळ जायला लागला. त्यांनी ज्यावेळी बातमीदार नेमले, पहिले पत्रकार नेमले, ते सुद्धा नगर जिल्ह्यात पहिल्यांदा नेमले. कदाचित त्यांनाही माहिती होतं की पुढच्या काळामध्ये या जिल्ह्याचं पोटेन्शियल काय आहे, किती ठिकाणी किती मोठ्या प्रमाणावर इथं कोऑपरेटिव्हचा विस्तार होणार आहे, इतर गोष्टींचा शेतीमधले प्रयोग येणार आहेत. आणि ही सगळ्याची कल्पना असल्यामुळं इथल्या नेतृत्वाबरोबर त्यांनी सातत्यानं संपर्क ठेवला आणि मग पत्रकारिता सकाळची महाराष्ट्रात वाढवली. कमी अधिक प्रमाणात तीच परिस्थिती इतर वर्तमानपत्रांची सुद्धा आहे, ज्यांनी त्यांच्या मुख्य गावाच्या पलीकडे जाऊन नगरशी खूप जवळचा संबंध ठेवला, नगरमधल्या प्रत्येक तालुक्याशी ठेवला. याची दोन पुन्हा कारणे येतात. एक म्हणजे बातम्यांचे विषय तुमच्याकडे आहेतच आणि या तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्याला एक मुख्यमंत्री आहे. म्हणजे इथला एक एक नेता इतका स्ट्रॉंग आहे की तो मुख्यमंत्र्याच्या तोडीचा असतो. त्यामुळे इथल्या नेत्याचं राजकारण कसं चालतं याच्यावर पुढच्या काळातलं महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा ठरतं, असं महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये जनमत बनतं. साहेब, आपल्याशी कोणी काय बातमी दिली आणि कोणी किती निगेटिव्ह चर्चा केली, परंतु आपल्याशी चांगले संबंधच त्यांचे असायचे. ते कधीही त्या ठिकाणी रागवायचे नाही. तशीच पद्धतीची परंपरा आम्ही, माझे आमदार अशोकरावजी काळेसाहेब असतील, मी असेल, हे चालू ठेवण्याचं काम किंवा चालू ठेवण्याचा प्रयत्न या निमित्ताने करतोय. शेवटी पत्रकार हा समाजाचा आवाज असतो. त्यांना एकतर्फी बातम्या देता येत नाही. त्यांना जे खरं असतं, जी वस्तुस्थिती आहे, जी काही चर्चा आहे, फडणवीस साहेबांनी जे सांगितलं, सुरुवातीला चर्चा म्हणजे किंवा पत्रकारितामध्ये समाजामध्ये गॉसिप काय आहे, कुठला अधिकारी कुठे कोणाच्या घरी गेला, या गोष्टी व्हायच्या. पण काळानुरूप ते बदलत गेलं. परंतु अजूनपर्यंत समाजामध्ये चर्चा किंवा काय गॉसिप काय, त्याचा जरी काय म्हणतात का कॉन्टॅक्ट बदलला असेल किंवा त्याचे विषय बदललेले असतील, परंतु समाजाचं ज्याच्यामध्ये चर्चा असतील हे आपल्या किंवा समाजामध्ये कुठल्या गोष्टीचं काय समज झालेला आहे याची माहिती पुरवण्याचं किंवा याच्या लोकांचं विचार काय ते सांगण्याचं माध्यम म्हणजे आपण आहात. ते चूक आहे, बरोबर आहे, हा विषय वेगळा आहे. तर लोकांचा समज जो आहे, लोकांमधली चर्चा जी आहे, ते सांगण्याचं काम आपण करत असतात. बऱ्याच वेळास आम्ही सर्व लोकप्रतिनिधी असतो, सर्व कार्यकर्ते असतो. आम्हाला वाटतं आम्ही योग्य दिशेने चाललोय, परंतु समाजाचा काहीतरी वेगळा विचार असतो. समाजाची भावना वेगळी असते. काम बरोबर आहे, चूक आहे, हे समाज बघत नसतं. समाजाची भावना काही वेळेस वेगळ्या पद्धतीने असते आणि म्हणून आमच्या समजण्यामध्ये काही वेळेस फरक होत असतो. परंतु आपण समाजामध्ये वावरत असताना आपल्याला लोकांकडनं ती माहिती कळते आणि ती माहिती आमच्यापर्यंत आपल्या सर्व बातमीच्या माध्यमातून येते. आणि म्हणून आपल्यावर ती माहिती आपण पुरवल्यामुळं निश्चितपणाने काही वेळेस वाटतं व हे कायमच काहीतरी निगेटिव्ह बातम्या देत असतात, तशातला भाग नाही. तो आपण एक समाजाचा आवाज म्हणून या ठिकाणी ती माहिती देत असतात. आणि म्हणून आपण सातत्याने एक फीडबॅक म्हणून हे देत असलेली माहिती आमच्या कामाला एक निश्चितपणाने एक दिशा त्या निमित्ताने आम्हाला मिळते. आणि म्हणून आपल्या पद्धतीने आपण ती बातमी देत राहा. वर्षभरामध्ये आमच्याकडनं काही चुकलं असेल, कोणी कार्यकर्ता काही बोलला असेल, ते तुम्ही माफी करा आणि मागं सोडून आपलं काम चालू ठेवावं, अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो. आपल्या सर्वांचं चांगली साथ मला निवडणूक झाल्यापासून त्या ठिकाणी मिळालेली. कोविडचा काळ असेल किंवा त्याच्यानंतर
सरकार बदलल्यानंतरचा काळ असेल, या सर्व काळामध्ये आपण योग्य पद्धतीने मला फीडबॅक देत गेले. कुठे काही चुकीचं घडत असेल, शासकीय अधिकारी असतील किंवा कुठल्या योजनेमध्ये काही चुकीचं होत असेल, काही कामांमध्ये काही चुकीचं होत असेल, याचा फीडबॅक आपण देत गेले. आणि त्या माध्यमातून मला अधिकाऱ्यांशी संपर्क करून अजून त्याच्या खोलामध्ये जाऊन नेमकी भानगड काय हे त्याच्यामध्ये लक्षात घेता आलं. आणि म्हणून मला अजून प्रभावीपणाने काम करण्याचा काय म्हणतात का संधी मिळाली. आणि अजून त्याच्यामध्ये अभ्यास करून आपल्या मतदारसंघाला जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल, आलेला निधी चांगल्या पद्धतीने खर्च कसा होईल, यासाठी मला काम करता आलं. याच्यामध्ये आपल्या सर्वांचं देखील श्रेय त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. गेल्या 4 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणलेला आहे. मी काही सर्व गोष्टी सांगणार नाही, परंतु कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न असेल, ग्रामीण भागातील शहरी भागातील सर्व प्रमुख रस्त्यांचा विषय असेल, आपल्या गोदावरी कालव्यांचा शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल, निळवंड्याच्या कालव्याचा प्रश्न असेल किंवा एक्सप्रेस कालव्याचा प्रश्न असेल, या सर्वच प्रश्नांकडे मी लक्ष देऊन काम करण्याचा प्रयत्न माझा राहिलेला आहे. याच्याबरोबर बाकीचे देखील भरपूर मोठे प्रश्न आहेत. रोजगाराचे प्रश्न आहे, विजेचे प्रश्न आहे, याच्यावर मी काम करायचा प्रयत्न करतोच. परंतु आपल्याकडनं योग्य पद्धतीने प्रचार असेल, प्रसार असेल, बातमीमधून झालेला आहे. आणि म्हणून नागरिकांपर्यंत या सर्व गोष्टी पोहोचवण्याचं काम आपल्या या सर्व बातम्यांमधून झालेलं आहे. म्हणून मी आपल्या सर्वांचे मनापासून या निमित्ताने आभार मानतो. आपलं पुढचं वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं जावं. आपल्याला येणाऱ्या संक्रांत सणाच्या मनापासून शुभेच्छा देतो.